आवाज कमी करत आयुष्य ह्याची मज रत्न हे गोवरी ईश्वरी चरणी अर्पुनी लुटी आनंद करावा आनंद करावा एका ठिकाणी महाराज काय म्हणतात आयुष्य आहे ते रत्नाची पेटी आहे हे 100ची नोट 200ची नोट हे काय विषय लागला की नाही आयुष्य कसं आहे एक रत्नाची पेटी आहे आयुष्य ह्याची रत्नपेटी मज रत्न हे गोमटी ईश्वरी चरणी अर्पुनी लुटी आनंदाची करावा म्हणले आयुष्याचं आपल्याला सोनं करायचं आहे हे आयुष्य कुठं खर्च करायचं आहे ईश्वरी चरणी अर्पुनी लुटी भगवंताच्या चरणावर तुम्हाला हे आयुष्याचं खर्च करायचं आहे म्हणून काय कोरडे आचार करू सविताचे नाही अनुसंधान सर्व महाराज म्हणतात काय कोरडे आचार करून संहिताचे नाही अनुसंधान तुम्हाला किती जरी स्वयंपाक सुंदर करता आला तरच कामाच होय कोरडा जर आचार म्हणलं तर ते बिनकामाचा होईल एखादी आपल्या घरी जर 4 माणसं आले आपल्या सुनबाईला जर सांगलं एक 4 कप चहा कर अनुभवानं जर चहा दूध साखर काय पत्ती लेवल टाकून दिलं तर ते अनुभवाचा चहा राहते आणि त्याला जर तीनदा हातावर घेऊन चाटून बघून गोड झालाय की नाही की करवड झालाय की नाही की असं जर केलं तर हे कोरडा आचार म्हणले आपल्याला या कोरड्या आचारामध्ये जर आयुष्य घालायचं असलं तर आपला काहीच फायदा नाही हे बिनकामी होईल याला काय म्हणतात आणि जर आपल्याला स्वयंपाक करता आला चांगला त्याच्यामध्ये अनुभवाचा तर जनक जननी शिणेन म्हणजे मायबापाचा शीन हारते म्हणतात बिनकामाचा गोंधळ घालता कशाला बिनकामाचा गोंधळ घालता कशाला हे बिनकामाचा गोंधळ घालण्याकरता काहीतरी आपल्या हिताचं बघाव याच्यातून कोणता मार्ग आहे कसं आयुष्य आपलं खर्च करावं हे बिनकामाचं काही आपले हित करणार नाही जे आपल्या काही हिताचं आहे तेच बघायला पाहिजे तरच त्याचं हित होते म्हणून बिनकामाचा गोंधळ घालता कशाला
सज्जनो, माझ्या हुंडा येथून दिलीपराव व्यंकटराव पेंडेवर राहणार मोजे हुंडेकर यांच्याकडून या पदावरती चालू असणाऱ्या खुशवून 21 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद.